नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग 1 मधून भाजपाच्या माजी महापौर रंजना पोपट भानसी, माजी गटनेते अरुण बाबूराव पवार, दीपाली गणेश गीते आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे अशा 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। फटाक्यांच्या आतिषबाजीत झालेल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी आमदार बाळासाहेब सानप आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मेरी, म्हसळ, दिंडोरी रोड, कलानगर, आरटीओ कॉर्नर हा परिसर गेल्या 20 वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे। या भागात वर्षानुवर्षे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून येत असल्यानं यंदाही रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपट भानसी, दिलीप गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार हेच उमेदवार विजयी होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे संपन्न झाले। आमच्या रुपालीताई नन्नावरे, रंजनाताई भानसी, अरुणजी पवार आणि दीपालीताई गीते हे चारही उमेदवार सक्षम आहेत। नव्या जुन्यांचा मेळ घालून त्या अतिशय चांगल्या फायनल पक्षाने दिलेला आहे आणि भानसीताई आणि गीते आणि पवार साहेबांनी जे काही काम केलंय त्या कामाचं फळ निश्चितच जनता देईल। आणि आमचा जो उत्साह बघता आणि जनतेचा कल बघता प्रभाग 1 मध्ये सर्वाधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचं हे फायनलच्या पायरीत संपूर्ण निवडून येईल असा माझा विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 1 हा 1 पासून आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे। आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे। 1 पासून सुरुवात केली, हा कायम 1 नंबर येत असतो। आमच्या इथले चारही उमेदवार निवडून येणार आहे। सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे। प्रचंड लोकसंख्येने आज कार्यालयाच्या उद्घाटनाला होते आणि पूर्व मतदारसंघात जे काही आमचे 10 प्रभाग आहे आता टप्प्याटप्प्याने त्याचं उद्घाटन राहुल भाऊच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहे। आपल्याला नाशिक शहरामधला जो रिझल्ट राहील त्यातल्या 40चे 40 जागा पूर्व। मी दीपाली गणेश गीते, आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनाप्रसंगी आलेले सर्व मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच आपले लाडके आमदार राहुल भाऊजी ढिकले यांनी सुद्धा या प्रसंगी सांगितलं आहे की आपण प्रभागामध्ये जो विकास केला आहे, जो चारही उमेदवार दिले आहेत ते अधिकाधिक मताधिक्याने कशी निवडून येते आणि प्रभागासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे खरंच ते वाखण्याजोगं आहे। त्यांनी यावेळेस सांगितलं आहे की एक स्त्री ही खंबीर उभी असते आणि ती एक नेतृत्व चांगल्या प्रकारे करेल। खरंच मी दीपाली गणेश गीते माझं नेतृत्व अगदी खंबीरपणे आणि ठामपणे या प्रभागासाठी नेहमी उपलब्ध राहील आणि माझ्या नागरिकांसाठी मी नेहमीच त्यांच्या सेवा कार्यात सहभागी राहील। मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी प्राप्त केली, त्यामुळे हे सर्व पक्षाचे माझे राष्ट्र आणि माननीय मंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून आभार मानले आहे। पक्षाने माझ्यावर वाढवलेल्या विश्वासाबद्दल मी खरोखर त्यांची ऋणी आहे। प्रभागाचा विकास हा माझा ध्येय आहे। माझ्या ज्येष्ठांनी तर प्रभागात विकास केलेलाच आहे, पण प्रभाग अजून स्मार्ट कसा करता येईल यावर आम्ही युवांना प्रयत्न करणार आहे। प्रभागामध्ये काही समस्या असेल माझ्या ज्येष्ठांनी त्या पुरवल्या आहे, पण एक नवीन योजना, आरोग्याची योजना आम्हाला प्रभागात जास्तीत जास्त वाढवायची आहे। महिलांची सुरक्षा असो, ज्येष्ठांची सुरक्षा असो, युवांना रोजगार असो आणि पालकांना दुधाने अभ्यासिका सगळं प्राप्त करून देण्याचा मी आज शपथ घेते। नाशिक महानगरपालिकेमध्ये 97 पासून ही उमेदवारी दिलेली आहे। आमचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जोडल्या जाणाऱ्या 22 खेड्यांपैकी एक मसूळ एक खेडा आमचं धरलं जातं। आज त्या खेड्याचं रूपांतर आज शहरात झालेलं आहे। आज या ठिकाणी जो विकास केलेला आहे 25 वर्षापासून, रोड, लाईट, पाणी, अत्यावश्यक गरजा त्या लोकांपर्यंत पोहोचून 20 किलोमीटर असा भौगोलिकदृष्ट्या आमचा प्रभाग झालेला आहे। मी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल, कौरीपाड्याचं डोंगर असेल, तर शंकरनगर, रामनगर, या मसोबावाडी असेल, या झोपडपट्ट्या, तर राजमाता मंगल कार्यालय, आरटीओ ऑफिस असा आमचा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग असलेला त्या ठिकाणी अत्यावश्यक कामं केल्यामुळे हा विकास या प्रभागात झालेला आहे। आणि मी सगळ्यात महत्त्वाचं असं सांगेन का गंगापूर रोडपेक्षा आमचा दिंडोरी रोड खूप सुंदर या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे या जनतेचे जे अत्यावश्यक गरजेचे जे प्रश्न होते ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सोडवलेले आहे। त्यामुळे या म्हणजे मी भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मला 7व्यांदा उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यामुळे मी
भाऊ आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, आमदार असतील, सगळ्यांची ऋणी आहे. तरी या ठिकाणची सगळी जनता आमच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून आम्हाला निश्चितपणे निवडून देतील ही निवडून देतील. पासून जो भारतीय जनता पार्टीनं आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याचा दिसतंय. निश्चित आम्ही चीज करू आणि या भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार रावभाऊ डिकले, माझे आमदार बाळासाहेब सानप यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. लोकांचा प्रचंड उत्साह आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.